नमस्ते मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत सुक्या वाकटीचं झणझणीत कालवण. तुम्हाला खूप आवडेल, एकदा करून पहा. या वाकटीला पाटे असे सुद्धा म्हटलं जातं. ह्या अशा सुक्या वाकट्या असतात म्हणजे पाटे. त्या आपण काय करायच्या, 15 ते 20 मिनटं भिजत घालायच्या पाण्यात, म्हणजे त्यांना ओलावा येतो आणि कालवण शिजायला मदत होते. हे बघा, मी 15 ते 20 मिनटं भिजत घातल्यात. त्यांना मग थोडासा ओलावा येतो आणि मग ते कालवण लवकर शिजायला मदत होते. आता नंतर आपण नेहमीचेच पदार्थ घेणार आहोत. कांद्याची पात 2 बारीक कापून घ्यायचा, कांदा 1 बारीक कापून घ्यायचा, 1 टोमॅटो बारीक कापून घ्यायचा. टोमॅटोच्या बिया जरूर काढायच्या. पुढे पहा, आपण 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, आळे आणि 3 ते 4 मिरच्या ह्या अशा जाडसर खलबत्त्यात ठेचून घेणार आहोत. आपले मसाले लागणार आहेत: गरम मसाला, हळद, लाल तिखट म्हणजे काश्मीरी लाल तिखट, आमचा आगरी मसाला आणि चवीनुसार मीठ. त्यानंतर आपण चिंच पाण्यात भिजत घालणार आहोत. नंतर त्याचं मिक्स करून चिंचेचा कोळ करून घेणार आहोत आणि थोडीशी कोथिंबीर. सर्वप्रथम आपण कढईमध्ये थोडंसं ऑइल गरम करत ठेवूया. तेल पुरेसं गरम झालं पाहिजे. गरम झाल्यानंतर त्यात आपण सर्वप्रथम घेणार आहोत कांदा. मी सर्वप्रथम नेहमी कांदा टाकते, कारण कांदा तेलात टाकल्यानंतर ते चांगलं परतून येतं आणि त्यानंतर जे आपण पदार्थ टाकतो म्हणजे लसूण, तर ते करपून जात नाही, कारण आपल्याला लसूण कधीही भाजीत करपवायचं नाही आहे. हा कांदा छानसा थोडासा लालसर रंगापर्यंत आपण त्याला परतून घेणार आहोत. मी नेहमी वारंवार सांगत असते, भाजीत तेलाचं प्रमाण कमी करत जा. वाटल्यास शाकाहारीमध्ये तुपाचं प्रमाण थोडंसं घेत जा. त्यात आपण टाकूया कांद्याची पात. छानपैकी ती पण परतवून घेऊया. कांद्याचा सुगंध यायला लागतो. असं कधीही होत नाही की आपण भरपूर तेलाचा वापर केला, भरपूर तर्री केली भाजीत तरच भाजी चांगली लागते, असं नाही आहे. तुम्ही करून पहा, सवय करा. कमीत कमी तेलात भाजी कालवण बनवायची सवय करून घ्या. आरोग्यासाठी खूप गुणकारी असं एक टिप्स आहे, तुम्ही नक्कीच सवय करा. पहा, कांद्याची पात परतल्यानंतर आपण त्यात टोमॅटो घेतलेला आहे. टोमॅटोसुद्धा अगदी लवकर परतून येईल. पहा, पहिल्यांदा मी मीठ वापर करत आहे. आपल्या टोमॅटोची ग्रेव्ही लवकर होण्यासाठी, शिजण्यासाठी मिठाचा वापर करत आहे. त्यानंतर आपला मिरची, अद्रक, लसूण यांचा आपण जाडसर ठेचा केलेला आहे, तो आपण काय करायचं, त्यात परतून घेऊया. कांदा आणि टोमॅटो खूप छान परतलेला आहे. त्यात आपले मसाले टाकूया. अर्धा चमचा हळद, काश्मीरी लाल मिरचीची पावडर, गरम मसाला अर्धा चमचा आणि अर्धा चमचा आपला आगरी मसाला. या आगरी मसाल्याची रेसिपी, त्यात कोणते कोणते मसाले, कोणत्या प्रकारची मिरची आपण घेतो याचा मी व्हिडिओ काही दिवसानंतर टाकत आहे. नंतर आपण या भिजवलेल्या, बघा कशा ओलाव्या झालेल्या, भिजत घातल्यानंतर ओलसर झाल्या. ज्या कडक वाकटी म्हणजे पाटे असतात ते ओल्या झालेल्या आहेत, ते आपण आता याच्यात मिक्स करून घेऊया. छानपैकी एकत्र करून घेऊया. पहा, जसे पाटे 2 प्रकारचे असतात, बघ्या आणि पिठ्या. तर ह्या ज्या सफेद असतात त्या पिठ्या वाकट्या असतात, म्हणजे बघ्या वाकट्यापेक्षा या चवीला चांगल्या असतात. आता पहा, मी ह्याच्यामध्ये पहिल्यांदा चिंचेचं पाणी टाकत नाही आहे, कारण हे आपल्याला शिजायला हवं आहेत, म्हणून मी ह्याच्यात गरम पाणी थोडंसं टाकलेलं आहे. उकळी येत आहे. तसे ते आपल्या वाकट्या भिजवल्या असल्यामुळे लवकरच शिजणार आहेत.
छानशी उकळी आल्यानंतर आपण ही मिरचीचं वाटण केलेलं आहे ते आपण त्याच्यात एकत्र करून घेऊया. पहा, म्हणजे वाकटीच्या कालवणाचा जो सुगंध येत आहे तो खूप छानच येत आहे. ही पहा, वाकटी अशी छानशी शिजलेली आहे. तुम्हाला लगेच समजून येईल किनाऱ्यावरून. जर शिजल्यानंतर आपण काय करणार आहोत, आंबटपणासाठी चिंचेचं कोळ टाकणार आहोत. चिंचेचं कोळ टाकल्यानंतर आपल्या कालवणाचा रंगच बदलून जातो आणि एवढी चव छान लागते. खूप तुम्हाला आवडेल. तुम्ही नक्कीच करून पहा. थोडा वेळ आपण त्याला झाकून ठेवायचं आहे कालवण आणि गॅस बंद करून ठेवायचे. कालवण खूप सुंदर असेल. पहा तुम्ही, तेल पण खूप छान तेलाचा कमीत कमी वापर करून आपण खूप चविष्ट, खमंग, झणझणीत कालवण केलेलं आहे. आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब, शेअर नक्कीच करा.